नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 1 डिसेंबर सोमवारच्या दिवशी मोक्षदा एकादशी आहे. या दिवशी देवघरात करा 11 तांदळाचा उपाय. घरात बरकत होईल आणि पैसा येईल. मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी म्हणतात. यंदा ही एकादशी 1 डिसेंबरला असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात. तसेच आपल्याला मोक्ष देखील मिळतो असे पुराणात म्हटले आहे. तसेच या दिवशी भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते. त्यामुळे गीता जयंती देखील या दिवशी साजरी केली जाते. आपण या दिवशी एक उपाय करावा. हा उपाय आपल्या मनोकामना पूर्ण करेल, आपल्या घरात बरकत करेल, पैसा, समृद्धी, सुख, शांतता सगळं काही आपल्या घरात येईल. पण त्यासोबत या दिवशी जर तुम्हाला जमत असेल, तुम्ही स्वस्थ असाल, निरोगी असाल, तुम्हाला काही समस्या नसेल, तर तुम्ही या दिवशी उपवास करावा, श्री विष्णूंची पूजा अर्चना करावी आणि हा उपाय सुद्धा करावा. हा उपाय म्हणजे तांदळाचा उपाय. तसं तर या दिवशी तांदूळ खाण्यास मनाई असते, म्हणजे भात, खिचडी हे अजिबात केलं जात नाही. परंतु तांदळाचा उपाय मात्र केला जातो. यासाठी आपल्या घरातले आपण 11 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. हे अखंड असले पाहिजेत. तांदूळ कुठूनही तुटलेला, फुटलेला नको, संपूर्ण असला पाहिजे. एका वाटीत ते 11 निवडून तांदळाचे दाणे घ्या. देवघरासमोर बसा. हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी चालतो, संध्याकाळी केला तरी चालतो, महिलांनी केला तरी चालेल, पुरुषांनी केला तरी चालेल. 11 तांदळाचे दाणे देवघरासमोर घेऊन बसल्यानंतर देवघरात अगरबत्ती दिवा लावा. तुमच्या घरात विष्णूंची मूर्ती, फोटो किंवा कृष्णाची फोटो मूर्ती असेल तर त्यांना नमस्कार करा, प्रार्थना करा, लक्ष्मी मातेचे पूजन करा, स्वामींचे पूजन करा. आणि त्यानंतर एक तांदूळाचा दाणा तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे आणि बोलायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हे बोलून तो तांदळाचा दाणा विष्णूच्या मूर्तीसमोर ठेवून द्यायचा आहे. फोटो असेल तर फोटो समोर ठेवून द्यायचा. पुन्हा दुसरा दाणा उचलायचा उजव्या हातात, पुन्हा बोलायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पुन्हा तो दाणा विष्णूंच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवून द्यायचा. असं 11 वेळेस करायचा. 11 तांदूळ घ्यायचे आणि 11 वेळेस तो मंत्र बोलून तो तांदूळ तिथे ठेवायचा. नंतर आपले हात जोडून प्रार्थना करायची, सुख समृद्धीसाठी, बरकतीसाठी, इच्छापूर्तीसाठी, काही अडचणी, समस्या, दुःख, दरिद्री, गरिबी असेल ते दूर करण्यासाठी, मुलाबाळांसाठी, पतीसाठी, कर्ज बाजार असेल तर ते दूर करण्यासाठी, जेही तुमच्या मनात समस्या किंवा प्रार्थना असेल, मागणं असेल ते सगळं बोलायचं, हात जोडायचा, नमस्कार करायचा. आणि दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तिथून उचलायचे आणि ते तांदूळ वाहत्या पाण्यात त्याचे विसर्जन करा किंवा कोणत्याही झाडाच्या खाली टाकून द्या. असा हा उपाय तुम्हाला 1 डिसेंबर सोमवारी मोक्षदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे. नक्की करा. खूप लाभकारी हा उपाय आहे. फायदा नक्की होतो, लाभ नक्की होतो. यांनी ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.